श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 87। भक्तजनांना आता उत्सुकता निर्माण झाली होती। गोपाळ जोशी, हिरळीकर, चोळाप्पा, सुंदराबाई आणि इतर स्वामी समर्थांनी चिंतोपंतांना का रोखून धरले असावे याचा विचार करीत असतानाच पुन्हा निरोप आला होता। दूरवर धुळा उडवतच सर्वांनी जाणले होते की मालोजींनी चोपदार पुन्हा चिंतोपंतांसाठी आला आहे। कारभारी राजेसाहेब आपली वाट पाहत चोपदाराने पुन्हा अदबीने निरोप सांगता चिंतोपंतांनी अपेक्षेने स्वामींच्या मुखाकडे पाहिले होते, पण स्वामींनी संमती दिली नव्हती। स्वामी अनुज्ञा देत नाहीत हे पाहून चिंतोपंतांनी चोपदाराला सांगितले, मी आलोच, तू पुढे जा। ज्या वेगाने घोडा आला होता त्यापेक्षा अधिक वेगाने त्याला दौडत चोपदार निघून गेला। चिंतोपंत संचित झाले होते। ते परिसर रंगपंचमीचा सण साजरा करण्याची जमलेले गावकरीही रंगपंचमी खेळण्यास रस उरला नव्हता। पुढे काय होणार याचीच प्रत्येकाला उत्सुकता लागून राहिली होती। स्वामींचे वागणे सामान्य जनांना अकलनीय वाटत होते, तर त्यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या भक्तांना स्वामी सहहेतुक वागत आहेत याचा विश्वास होता। चिंतोपंत चुळबुळ करीत राहिले होते। मालोजी राजांचे काहीतरी महत्वाचे कार्य असणार आणि त्यासाठी ते आपल्याला वारंवार बोलवित आहेत याबद्दल त्यांची पूर्ण खात्री झाली होती। तरीही स्वामींची अनुज्ञा घेतल्याशिवाय तिथून जायचे नाही असे त्यांनी मनाने ठरवले होते। आता काय घडणार याचा प्रत्येक जण विचार करीत असतानाच पुन्हा दूरवर धुळा उडवलेला प्रत्येकाने पाहिला। चिंतोपंताने मालोजीराजांचे तिसऱ्यांदा बोलवणे आले हे जाणून प्रत्येक जण उत्तेजित झाला होता। निरोपाय म्हणाला, कारभारी राजेसाहेबांनी तुम्हाला जसे असाल तसे येण्यास सांगितले आहे। चिंतोपंत गंभीर झाले होते। हात जोडून त्यांनी अबोलपणाचे स्वामी समर्थांना विनंती केली होती आणि समर्थांना नकारात्मक मान हलवली होती। स्वामी जायचं नाही, ताडकन स्वामी म्हणाले। पण मालोजीराजेचे रागवतील नम्रपणे चिंतोपंत म्हणाला, त्याचा राग महत्वाचे की तुझे प्राण महत्वाचे? स्वामीने असे विचारतात सारे चमकले होते। चिंतोपंताने गोंधळून स्वामी समर्थाकडे पाहिले होते आणि स्वामी रागाने म्हणाले होते, मोठ्या दरवाजावर बसून हुकूम सोडतोय, लवकर या लवकर या। चोपदारही अविश्वासाने स्वामीकडे पाहू लागला। गेलास तर खबरदार। स्वामी संतप स्वरात चिंतोपंतांना म्हणाले होते, अरे तू तिथं गेलास, तुझा गळा कापला गेला तर काय करशील तू? हा? स्वामींच्या या त्या उद्गाराने चिंतोपंतांच्या मनातील गोंधळ नाहीसा झाला होता। स्वामींच्या वागण्या बोलण्यातील संगती आता त्यांना जाणू लागले होते। आज दरबारात काहीतरी विपरीत घडणार म्हणूनच श्री स्वामी समर्थ आपल्याला दरबारात जाऊ देत नाही याची त्यांना खात्री झाली होती। चिंतोपंतांनी स्वामींच्या पायावर डोकले ठेवले आणि मग त्या चोपदारला म्हणाले, राजेसाहेबांना म्हणावं मी स्वामी समर्थांचे चरण सोडून येऊ शकत नाही। स्वामी समर्थांना मला अनुज्ञा दिलेली नाही। श्री स्वामी समर्थ। यानंतरची कथा पुढील भागात। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।